हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं माझ्या या माय होमली वाईफ्स पूजामध्ये मी खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे एक फेस स्क्रब, आणि याला तुम्ही फेस मास्क म्हणून पण वापरू शकता. आता थंडीमध्ये काय होतं, आपली स्किन खूप ड्राय होते, आणि ज्यांची स्किन ऑलरेडी ड्राय आहे त्यांना तर खूपच त्रास होतो थंडीचा. सो मी तुमच्यासाठी आज एक फेस पॅक विथ स्क्रब घेऊन आली आहे. तर याच्यासाठी मी इथे तांदूळ घेते. एक 3 ते 4 चमचे तांदूळ आहेत, आणि मसूरची डाळ घेतली आहे, ही पण एक 3 ते 4 चमचेच आहे. तर आता मी हे दोन्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता, मी हे असं छान मिक्सरला बारीक करून घेतलंय. अगदी म्हणजे मसूरची डाळ अगदीच बारीक नाही केली, थोडीशी जाडसर ठेवली आहे, आणि तांदूळ मात्र अगदी पूर्णपणे बारीक करून घेतले. सो आता काय करायचं, हे एका बाउलमध्ये असं दोन्ही मिक्स करायचं. आणि हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2दा-3दाही वापरू शकता. अगदी इफेक्टिव्ह आहे स्किनसाठी. याच्याने स्किन अजिबात ड्राय होत नाही. त्यानंतर हे असं छान मिक्स करायचं, आणि हे वापरताना जेव्हा तुम्ही असं वापरायला घ्याल, एक चमचा बस होतो. एक चमचा असं तुम्ही घ्याल प्रत्येक वेळी वापरायला, तेव्हा तुम्ही याच्यामध्ये दूध दूध टाकून हे भिजवू शकता, किंवा मग याच्यामध्ये तुम्ही गुलाबजल टाका. गुलाबजल किंवा दूध दोन्हीही नसेल तर मग तुम्ही पाणीही वापरू शकता. याच्यामध्ये पाणी टाकून हलकीशी पेस्ट करून घ्यायची याची, आणि आपण जसं नॉर्मली चेहऱ्याला मास्क लावतो तसं लावून घ्यायचं चेहऱ्याला, आणि एक 2-3 मिनिटांनी असं हलक्या हाताने थोडंसं स्क्रब करायचं. याच्याने काय होतं, आपल्या चेहऱ्यावरती जी डेड स्किन आलेली असते ती डेड स्किन पूर्ण निघून जाते. म्हणजे थंडीमध्ये कसं होतं, की चेहरा असा उलटो आपला, आणि पूर्ण डेड स्किन अशी चेहऱ्यावरती येऊन बसते. सो ती पावडर वगैरे जरी आपण लावली तर ते असं फुटल्यासारखं दिसतं. ते याच्याने काय होतं, ती स्किन पूर्ण निघून जाते. सो हा मास्क खूप इफेक्टिव्ह आहे. याच्याने आपल्या चेहऱ्याची स्किन खूप छान आणि हायड्रेटेड राहते, आणि मऊ मऊ अशी स्किन होते या मास्कमुळे. तुम्ही त्यामुळे हा मास्क नक्की वापरून बघा, आणि मला कमेंट करून नक्की सांगा. मी हा मास्क नेहमी वापरते, आणि मला याचा इफेक्ट खूप चांगला जाणवतो, कारण की माझी ड्राय स्किन आहे, आणि आता थंडीमध्ये हा मास्क खरंच खूप जास्त उपयुक्त आहे. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी तर हा मस्ट आहे. तुम्ही एकदा नक्की वापरून बघा, आणि तुम्हाला काय तुमच्या स्किनमध्ये फरक जाणवला ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता मास्क मी हा अशा बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवते. तुमच्याकडे कोणतीही बॉटल असेल तर तुम्ही हा स्टोअर करून ठेवू शकता. अगदी कितीही दिवस हा मास्क राहतो, म्हणजे टिकतो. तुम्ही याच्यामध्ये फक्त ओला चमचा घालू नका, कारण की कसं होतं, ओला